ज्या माध्यमासाठी मी लिहितोय किंवा ज्या माध्यमासाठी म्हणजे सिनेमा, नाटक, ह्या नाटकामध्ये क्राफ्ट इम्पॉर्टंट असतो आणि जे मी स्वतः शिकलोय आणि सातत्याने मी लिखाणात ते आणण्याचा प्रयत्न सातत्याने असतो माझा. तर क्राफ्ट म्हणजे नेमकं काय? तर मला 2 तासामध्ये एक गोष्ट मांडायची, ती ज्या फॉर्मॅटसाठी मांडायची आहे, ज्या फॉर्मॅटमध्ये मांडायची आहे, त्या फॉर्मॅटचा जो ऑडियन्स आहे त्याला मला 2 तास घालू द्यायचं नाहीये. जर का माझं नाटक एखादा व्यक्ती बघतोय म्हणजे किंवा एक ऑडियन्स बघतोय, तर त्याला असं वाटलं नाही पाहिजे की अरे चल आता मी फोन बघतो. आता ह्याचा आणि क्राफ्टचा खूप संबंध आहे, थेट संबंध आहे. तो म्हणजे तुमचा क्राफ्ट इथे मॅटर करतो, की ते 2 तास तुम्ही एखाद्याला कसं खिळवून ठेवता, की त्याने त्याचे सगळे प्रॉब्लेम्स विसरून तुमच्या त्या कलाकृतीमध्ये राहिलं पाहिजे त्या 2 तासापुरतं, विच इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. 2 तासाला तुम्ही तुमच्या एका खोट्या विश्वामध्ये बांधून ठेवता, त्याला सत्याचा आभास आणून देता. हे खरं तर खूप कठीण आहे आणि तुम्हाला ते तितकंच रिअलिस्टिकली करता आलं पाहिजे. त्यासाठी लागतो तो क्राफ्ट, त्यासाठी लागतं ते व्याकरण. जे भाषेचं व्याकरण असतं तसं प्रत्येक फॉर्मॅटचे स्वतःचं व्याकरण असतं. जसं की आणि त्या व्याकरणामध्ये सगळ्यात बेसिक काय आहे तर सुरुवात, मध्य आणि शेवट. मग ह्याच्यामध्ये पण अँटी क्लायमॅक्स आले, मग बरेच असे क्षण आले जिकडे तुम्ही एखाद्याला काहीतरी सरप्राईज येतात, प्रेडिक्ट टर्न अँड ट्विस्ट आहे. जो काहीतरी एखादा प्रेडिक्ट करत असेल, हा तर त्या मोमेंटला तुम्ही काहीतरी अनप्रेडिक्टेबल मांडता. जसं की अंधाधून हा सिनेमा त्याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे. जर का तू अंधाधून हा सिनेमा Yes. पाहिला असशील आयुष्मान खुरानाचा, Yes. तर तुम्ही काहीतरी गणित मांडत असता आणि स्क्रीन प्ले रायटर ते गणित सातत्याने तोडत असतो. तुम्हाला माहितीये हे माझं विश्व नाहीये, पण तुम्ही त्या विश्वामध्ये स्टार्ट टू एंड पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत तुम्ही असता. हे सगळं क्राफ्ट असतं आणि तो क्राफ्ट त्या फॉर्मॅटचं व्याकरण समजून घेतल्यानंतर तो आपल्याला डेव्हलप करता येतो. नमस्कार, मी मेघना अभ्यंकर, द महाराष्ट्र न्यूजच्या स्ट्रगलर कट्टा या आपल्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आज मी ज्यांची मुलाखत घेणार आहे त्याचं नाव आहे स्वप्नील जाधव आणि जो लेखक आहे. तर खूप खूप स्वागत तुझं आमच्या कार्यक्रमामध्ये स्वप्नील. थँक्यू. आणि मी तुझी थोडीशी ओळख करून देते आणि मग आपण लगेचच मुलाखतींच्या कार्यक्रमाकडे वळूया. तर स्वप्नीलनी जेव्हा तो नाटक लिहित होता म्हणजे एकांकिका लिहित होता, तर तेव्हा श्यामची आई आणि निर्वासित या 2 एकांकिकांना INT, उत्तुंग या सगळ्या स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट लेखकाचं बक्षीस, त्याचा सन्मान त्याला मिळाला होता. मला वाटतं श्यामची आई याच नाटकाचं पुढे अशीही श्यामची आई हे व्यावसायिक नाटकामध्ये रूपांतर झालं आणि त्या व्यतिरिक्त इशारो इशारो में हे एक वेगळं व्यावसायिक नाटक त्याने स्वतः लिहिलं. त्याचबरोबर त्याने लिहिलेल्या नाटकाचं गुजरातीमध्ये भाषांतर सुद्धा झालं होतं. आणि सोनी मराठीवरची महाराष्ट्राची हास्य जत्रा जी मालिका आय गेस जवळजवळ आपल्यापैकी सगळ्यांना माहितीये, आपण सगळेच जण त्यातले स्किट्स बघत असतो, खूप हसत असतो. तर ही सगळे जे स्किट्स लिहित असतात तर त्यातला एक पार्ट जो आहे जो स्वप्नील स्वतः लिहित होता, सो त्याचं पण नाव तुम्ही बऱ्याचदा खाली पाहिलेलं असणार आहे लेखकांच्या लिस्टमध्ये. आणि असा वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या प्रकारचं लेखन केलेला लेखक आज आपल्यासोबत आहे. सो तुझं स्वागत. आणि त्याच्या सोबतच लगेच मी पहिला प्रश्न विचारणार आहे की या आधी काय काय करत होतास हे आम्हाला सगळ्यांना माहितीये की महाराष्ट्राची हास्यजत्रा असेल किंवा बाकी एकांकिका वगैरे असतील, पण तू आता सध्या काय करतोयस, तुझं काय चालू आहे लेखनाच्या बाबतीत? सध्या मी एका ऍड एजन्सी सोबत काम करतोय. मी एका ऍड एजन्सीसाठी लिहितोय. सोबत माझं एका नाटकाचं आणि एका सिनेमाचं लिखाण सुरू. आणि मी मगाशी सांगायला विसरले की मालिकामध्ये सुद्धा मालिका सुद्धा तू लिहित होता सहाय्यक लेखक म्हणून. सावधान इंडिया आणि अगबाई सासूबाई या अजून एखादी एक सिरियल. तर या सगळ्या सिरियल्स मध्ये सहाय्यक लेखक म्हणून तो काम करत होतास. आणि ही इंट्रोडक्शनच मी दुसऱ्या प्रश्नाकडे वळवते की एकांकिका आहे, मग दीर्घांक आहे, मग मालिका आहे, ऍड एजन्सी आहे, फिल्म्स आहेत. तर जेव्हा तुमचं लिखाणाचे पॅटर्न्स बदलतात तर तेव्हा एक लेखक म्हणून काय काय चेंजेस करावे लागतात, तुझी थिंकिंग प्रोसेस कशी बदलते, या सगळ्याबद्दल काय सांगशील? नक्कीच फॉर्मॅट प्रत्येक गोष्टीचा फॉर्मॅट हा वेगळा आहे. एकांकिका हा एक वेगळाच होणार आहे. एकांकिकेचा टाइम ड्युरेशन हा साधारण 40-45 मिनिटाचा असतो. स्किट 10 मिनिटाचाच असतो. ऍड साधारण काही सेकंडची असते, फार फार तर मिनिटाची असते. नाटक 2 अंकी असतं तर ते 1-1.5-2 तासाचं नाटक असतं.
तर पण लेंथ हा जर का विषय मुद्दा तर आहेच, पण लेंथ व्यतिरिक्त त्याचा टार्गेट ऑडियन्स हाही वेगळा आहे. जसं की एकांकिकेचा ऑडियन्स जो असतो ही तरुणाई असते, तरुण मंडळी असतात मोस्टली. प्रगल्भ विचारवंत माणसंच एकांकिका, प्रायोगिक नाटकं, दीर्घांक यांच्याकडे वळतात. तर तुम्हाला सातत्याने एकांकिका या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला, मला असं वाटतं की काळाच्या पुढचं म्हणणं मांडण्याची लेखक म्हणून तुमच्यामध्ये क्षमता असली पाहिजे. तुम्हाला काहीतरी वेगळा विचार देता आला पाहिजे सातत्यपूर्ण. तरच तुम्ही प्रत्येक जनरेशनच्या मनामध्ये एक स्थान निर्माण करू शकाल. जसं की मी सुरुवातीला ज्यांची नाटकं वाचली ते म्हणजे जयवंत दळवी, विजय तेंडुलकर, आणि त्यांचं लिखाण वाचून मला प्रश्न पडायचा, अरे बापरे, त्यांनी त्या काळामध्ये असं लिखाण केलं होतं. तर ते त्यातनं मला एक कळलं की लेखक कसा असला पाहिजे. मला लेखक असण्याचं सामर्थ्य त्या माणसांच्या लिखाणातनं मला नेमकं कळलं. मी तशा पद्धतीचं लिहिण्यास सुरुवात केली. नाटक लिहितानाचा ऑडियन्स हा वेगळा आहे. नाटकाचा ऑडियन्स हा तद्दन करमणुकीसाठी येणारा ऑडियन्स आहे. म्हणजे ज्याला छान पैसे भरल्याचं समाधान मिळायला हवं, तो आला की त्याला अगदी इमोशन सोबत खेळत तुम्ही त्यांना काहीतरी एक छान थॉट द्या. त्यांना असा सध्या तरी मराठी ऑडियन्स किंवा गुजराती ऑडियन्स हा तसा आहे, कारण मी मराठी आणि गुजरातीमध्येच लिहिलं असल्या कारणाने मी त्या ऑडियन्स बाबतीत डेफिनेटली हे सांगू शकतो की त्यांची करमणूक करता आली पाहिजे तुम्हाला. तिथे तुम्ही प्रायोगिक जसं लिहिता, एकांकिका ज्या पद्धतीने लिहिता तसं तुम्ही नाटक नाही लिहू शकत, तर कारण तो ऑडियन्स वेगळा आहे. त्या व्यतिरिक्त सिनेमाचा ऑडियन्स हा खूप लार्जर आहे, तो युनिव्हर्सल आहे. म्हणजे मी जरी मराठीत जरी सिनेमा बघितला तरी एक फ्रेंच माणूस तो सिनेमा बघतो, कधी तो इटालियन माणूस बघतो, कधी तो हॉलिवूडमध्ये बघितला. तुम्हाला जगाशी कनेक्ट होता आलं पाहिजे. सिनेमाचा थॉट हा कुठल्याही भाषेतल्या, कुठल्याही संस्कृतीतल्या माणसापर्यंत पोहोचवता आला पाहिजे असं मला वाटतं. तर त्या दृष्टिकोनातनं तुम्हाला सिनेमा लिहिताना विचार करता यायला हवा. ऍड फिल्म लिहिताना नो डाऊट तुमचं इंटेलिजन्स खूप मॅटर करतो. तुम्ही कमी शब्दांमध्ये किती युनिव्हर्सल बोलता हे खूप मॅटर करतं. किती मासच्या काळजाला हात घालता अगदी साध्या, सोप्या आणि मोजक्या शब्दांमध्ये, हा एक टास्क असतो. तर तो एक फॉर्मॅट वेगळा आहे असं मला वाटतं. आणि वेब सिरीज म्हटलं तर वेब सिरीजचा ऑडियन्सच मुळात हा खूप क्लास ऑडियन्स आहे असं मी म्हणेन. जे शिकलेली माणसं असतात, जे अँड्रॉइड वापरतात, जे पैशांनी सधन असतात, जे इंटेलेक्च्युअल्स असतात, अशीच माणसं मोस्टली वेब सिरीज बघतात. तर तेव्हा तुमची लिखाणाची पद्धत खूप वेगळी, क्राफ्ट ह्यावर तुमचं प्रचंड हात असला पाहिजे आणि तो लिखाण करत राहिल्यानेच तुम्हाला तो मिळेल असं मला वाटतं. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत जे प्रत्येक फॉर्मॅटनुसार मला तुमच्या थॉट प्रोसेस पासून सगळं बदलावं लागतं. राईट. जसं तू आता सांगितलंस की ही लिखाण शैली कशी वेगवेगळी आहे, राईट. तर तसंच तुझी पूर्वतयारी पण त्या पद्धतीने बदलते का? म्हणजे एखादी फिल्म लिहायची असेल तर काही वेगळी तयारी करायला लागेल तुला एक लेखक म्हणून, किंवा एक नाटक लिहायचं असेल तर त्याची काहीतरी बॅकग्राऊंड, त्याचं वाचन, त्याची प्रोसेस तुझी स्वतःची वेगळी आहे, तर असं काही असतं का? असतं. म्हणजे फॉर्मॅट जरी वेगळे असले, ऍड फिल्म सोडली तर प्रत्येक गोष्ट लिहिताना मला एकांकिका लिहायची किंवा मला एखादा सिनेमा लिहायचा किंवा मला एखादं नाटक लिहायचं, पण त्याची सुरुवात एका थॉटनं होते. थॉट अगदी तो थॉट तसाच्या तसा तुमच्या डोक्यात येतो का? तर नाही. कधी तुम्हाला एखादं कॅरेक्टर अपील होतं, कुठेतरी तुम्ही कुठल्या तरी एका व्यक्तीला बघता आणि तो तुम्हाला तो व्यक्ती तुमचं लक्ष वेधून घेतो. कधी त्या एका व्यक्तीवरनं तुम्हाला एखादी लाईन सुचू शकते, एखादं कथानक सुचू शकतं, किंवा एखाद्या वाचनात आलेला एखादा पॅरेग्राफ तुम्हाला तो पॅरेग्राफच तुम्हाला खूप काही एक कथानक देऊन जातो. कधी तुम्ही कोणाला तरी ऐकताय, त्या ऐकण्यातनं तुम्हाला कुठला तरी एक किस्सा, एखादी लाईन ती तुम्हाला इथे स्ट्राईक करते आणि तुम्ही त्यावरनं काहीतरी डेव्हलप करता. तर
हे जे काही कथा सांगण्याचे जे फॉर्मॅट्स आहेत, म्हणजे गोष्ट सांगण्याचे जे फॉर्मॅट्स आहेत, एकांकिका म्हणा, नाटक म्हणा, सिनेमा म्हणा, वेब सिरीज म्हणा, तर ह्यांची सुरुवात एका थॉटने होते आणि तो थॉट कसा येईल, कधी येईल, हे आपण ठरवून नाही येत. पण हा, ह्यासाठी तुम्ही सातत्याने अवेअर असणं गरजेचं आहे, अलर्ट असणं गरजेचं आहे. तुमचं बघणं, तुम्ही इथून कानांनी, डोळ्यांनी आणि मेंदूने खूप अवेअर, अलर्ट असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही ते बारकावे पकडू शकता जे सामान्यतः आपण नॉर्मली ऐकताना, बघताना, वाचताना, बोलताना आपण ते नोटीस नाही करत. बरोबर आहे. तर ते तुम्हाला नोटीस करता आलं पाहिजे, असं मला वाटतं. राईट, राईट. सो तुझी स्वतःची लिखाणाची प्रोसेस कधी कधी सुरू झाली? म्हणजे बऱ्याचदा असं होतं की लहानपणी लोक काहीतरी कविता वगैरे करायला लागतात, मग ती प्रोसेस वाढत जाते. साईडला तुम्ही गोष्टी वाचत असता, बघत असता, तुमच्या वाचनाची प्रोसेस चांगली असते आणि देन खूप वाचल्यानंतर तुम्हाला वाटतं की नाही आता मला काहीतरी लिहिता येईल. सो अशी तुझी ही टिपिकल एक प्रोसेस सांगितली मी. सो अशी तुझी काही प्रोसेस होती का? तू कधी सुरुवात केलीस लिहायला? जेव्हा ठरवलं पण नव्हतं की मी लेखक होणार किंवा मनीधनी पण नव्हतं. अगदी मी लहान असतानाचा किस्सा मला आठवतो. किस्सा म्हणजे मला तेव्हाच्या घटना अगदी दुसरशा आठवत आहेत, की तेव्हा ऑब्व्हियसली मराठी माध्यमातनं असल्या कारणाने इंग्लिश बोलणाऱ्या लोकांचं खूप कौतुक असायचं तेव्हा हा, लोकांना. मला पण. खूप लोक कौतुक मला पण. करायचे. मला हा अजूनही खूप हा कौतुक आहे. तो ओके. तो इतकं छान इंग्लिश बोलतो किंवा काय, आणि आपल्याला ते येत नव्हतं. आणि तेव्हा एबीसीडी किंवा शब्द, वाक्य उच्चारण्याच्याच काळात होतो आपण. ते कसं प्रनाऊन्स करायचं वगैरे अशा काळातच होतो. तेव्हा मी काय करायचो माहितीये का? आता जे मी मराठीत बोलतो ना, ते मी इंग्लिशमध्ये लिहायचो. म्हणजे ट्रान्सलेट अच्छा. नाही करायचो. तर ते तसंच्या तसं इंग्लिशमध्ये लिहायचो आणि मला एक वेगळं समाधान मिळायचं की मी इंग्लिश लिहू लागलो. अच्छा, लाईक आणि मी मला. कौतुकाने सांगायचो की मला इंग्लिश लिहिता येतं. हो, मला तर हा मला हा. तर MA जे आता आपण व्हॉट्सअपच्या जगामध्ये जे राईट, काही लिहितो राईट, ना राईट. मराठी इंग्लिशमध्ये, तसं मी ते लहानपणी लिहायचो जेव्हा अँड्रॉइड नव्हते. आणि यू मला डिड त्याचं इट खूप बिफोर अप्रूप वाटायचं व्हॉट्सअप. मला स्वतःलाच. हा, की बाबा मला येतं लिहिता, मला इंग्लिश येतं लिहिता, आणि मी स्वतःच खोटं समाधान, खोटं कौतुक करून घ्यायचो, लोकांना पण तसं सांगून मिरवायचो. तर खरी लिखाणाची प्रोसेस माझी तिथून सुरुवात झाली तशी. अच्छा. ओके. आणि मला स्वतः बाबतीत एक गोष्ट खूप छान वाटते माझ्या लिखाणामध्ये कदाचित आली असावी. ती म्हणजे शाळेत असताना निबंध किंवा पत्रलेखन हे मी कधीच पुस्तकांचा आधार घेऊन केलं नाहीये. मला जेव्हा पण मी केलं होतं तेव्हा मला माझे शिक्षक ओरडले होते. म्हणाले, निबंध लिहायचा ना, स्वतःहून लिही की. परीक्षेसाठी तयार नको, स्वतःच्या थॉट प्रोसेसला तयार कर. हे त्यांच्या भाषेत त्यांनी समजावलं होतं. तेव्हा मला नेमकं कळत नव्हतं ते थॉट प्रोसेस म्हणजे काय असतं किंवा काय. पण मी जेव्हा केव्हा ते लिहायला लागलो, मला अजून पण आठवतंय, मी जवळपास 6वी पासनं मी निबंध स्वतःच्या मनाने लिहितो. हा. आत्मकथा स्वतःच्या, म्हणजे आत्मकथा असते ना, ह्याची आत्मकथा, त्याची मी आत्मकथा, शेतकरी हे सगळं बोलतोय. स्वतःच्या. राईट. हो हो हो. तर हे सगळं मी स्वतःच्या मनाने लिहायचो. आणि त्यामुळे मला असं वाटतं तिथून कदाचित मला जाणवू लागलं होतं, किंवा असं जाणवू लागलं होतं म्हणजे असं नाही की मी लिहू शकतो, पण मला एवढं माहित कळलं होतं, मला माझे पोटेन्शियल कळले होते की परीक्षेला जाताना मी निबंध वगैरे वाचून पाठ करून जाणार नाहीये, मी पत्रलेखन वाचून जाणार नाही. ही माझी तयारी ऑलरेडी मेंटली असायची. मी इथे मेंटली खूप स्ट्रॉंग होतो. तर त्यामुळे मी इतर गद्य वगैरे ह्यांचाच अभ्यास करायचो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांनी मला लहानपणी आमच्या घरी नवाकाळ न्यूजपेपर यायचा तेव्हा. हा. मला ते अग्रलेख वाचायला सांगायचे. तेव्हा आय थिंक निळकंठ खाडीलकर हे अग्रलेख लिहायचे नवाकाळसाठी तेव्हा. अच्छा. तर ते मला सांगायचे अग्रलेख वाच, अग्रलेख वाच. तर मी शाळेत असताना खूप अग्रलेख वाचले. तर असा एक माझा साधारण पाया म्हणू शकतो की लिखाणाचा किंवा वाचनाचा निर्माण झाला. अवांतर वाचन तर मी कॉलेजमध्ये नाटक करताना सुरू केलं. त्याच्या आधी माझं अच्छा. अवांतर वाचन अजिबात नव्हतं. अच्छा. आणि आणि खरी नाटकं म्हणजे आता लेखक म्हणून आपण लेखक आहोत असं तर कधी झालं नाही. पण त्या ह्या पर्टिक्युलर फील्ड साठी लिहायचे याची सुरुवात झाली ती एकांकिका लिखाणाने. आणि ती एकांकिका पण का लिहू लागलो मी,
त्यामागे पण एक कारण असं होतं की आम्ही बाहेरच्या लेखकांना आणि दिग्दर्शकांना आमच्या कॉलेजची नाटकं लिहायला, दिग्दर्शित करायला बोलवायचो. आणि आमच्या कॉलेजला तसा नाटकाचा बॅकग्राऊंड नव्हता. सिडनॅम कॉलेजमधून मी बिलॉंग करतो आणि आमचं नाटक हे प्युअर वाणिज्य शाखेचं कॉलेज आहे, जिकडे लोक सीए, एमबीए पूर्ण करायलाच येतात. आणि आम्ही नाटकाबाबतीत पॅशनेट होतो, मी आणि माझे काही मित्र. आणि आम्ही सातत्याने नाटकासाठी स्ट्रगल करत होतो. कॉलेजमध्ये जागेसाठी भांडणं, आम्हाला तालमीची जागा द्या, आम्हाला वेळ वाढवून द्या तालमीसाठी. आणि ह्या सगळ्यामध्ये ऑब्व्हियसली प्रोफेसर्स, मॅनेजमेंटला रिझल्ट एक्सपेक्टेड होते. आणि सलग 3 वर्ष करून सुद्धा बाहेरचे लेखक आणि दिग्दर्शक आणून सुद्धा आम्हाला रिझल्ट मिळत नव्हते. आणि माझं कॉलेज पण झालं आणि नंतर आता मला काहीतरी करायचं होतं, पण ते ह्याच फील्डमध्ये करायचं. आणि नंतर तेव्हा मला असं वाटलं की आपणच का लिहू नये. आणि म्हणून मी एक एकांकिका लिहिली. आणि ती माझ्यापुरतीच ठेवली. ती लोकांसमोर आणलीच नाही. कारण जेव्हा मित्रांमध्ये वाचली होती, नेहमी असं होतं, आपण आपल्या मित्रांसाठी नेहमी मित्रच असतो. आपण त्यांच्यासाठी काही ग्रेट नसतो, कधीच नसतो. तर मी मित्रांमध्ये वाचली आणि तर तेच नाही रे, तुझ्या लिखाणात मजा नाही होत. तर तिकडे माझी एकांकिका ती स्क्रॅप झाली. म्हणजे तो जो एकांकिकेचा ड्राफ्ट आहे तो माझ्याकडे अजून सुद्धा असाच पडून आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आला होता 2012ला, आय रिमेंबर, त्यावरनं मला एक थॉट आला होता डोक्यात. आणि मग मी कोणालाच न सांगता मी सलग साधारण 6 ते 7 तासांमध्ये एक एकांकिका लिहून काढली. आणि एकांकिका लिहिली. आणि त्यावेळेस आमच्या कॉलेजमध्ये सुनील हरिश्चंद्र नावाचे दिग्दर्शक, डिरेक्टर होते, जे प्रायोगिक रंगभूमीवर खूप प्रसिद्ध लेखक आहेत. आणि मी त्यांना म्हटलं, दादा मी ना एक एकांकिका लिहिली, वाचतोस का? तर तो म्हणाला ठीक आहे, वाचूया. आणि मी एकांकिकेचं वाचन केलं. आणि माझ्या कॉलेजची मुलं होती, इतर दुसऱ्या कॉलेजची पण मुलं होती. आणि ती सुनील दादाला इतकी आवडली, तो म्हणाला ही एकांकिका मी डिरेक्ट करणार. आणि माझ्या कॉलेज आणि माझ्या ग्रुपच्या मुलांचं असं झालं, हा सुनील दादा ह्याने लिहिलेलं डिरेक्ट करणार. तर त्यांना असं झालं की नाही, मग ते आपल्या कॉलेजमधनं झालं पाहिजे. आणि सुनील दादाचं म्हणणं नाही, मी दुसऱ्या कॉलेजमधनं डिरेक्ट करणार, कारण तुमच्याकडे अजून तसे ऍक्टर्स नाही. तर तो पहिल्यांदा एक ते झालं होतं की आपल्यातला मुलगा असं काहीतरी लिहितो आणि एक नावाजलेला दिग्दर्शक त्याची एकांकिका दुसऱ्या कॉलेजमधून डिरेक्ट करतो. तर माझ्या मित्रांना ते खूप हे झालं होतं की नाही, आता पुढच्या वेळेस तू लिहायचं, पण ते आपल्यासाठी लिहायचं. आणि मग असा लिखाणाचा प्रवास सुरू झाला. आणि नंतर सलग दुसऱ्या वर्षी मग मी सचिन लिहिली, माझा एक मित्र अमय मोंडकर त्याच्यासोबत, आणि आम्हीच मिळून डिरेक्ट केली. आणि आमच्या कॉलेजला आज जवळपास 105 वर्षांचा इतिहास आहे. 105 वर्ष झाली आहेत आमच्या कॉलेजला. आमच्या कॉलेजमध्ये इंग्लिश थिएटर खूप मोठ्या प्रमाणात होतं एकेकाळी. जे स्वप्नील जोशी, ऋतिक रोशन वगैरे सारखी मंडळी इंग्लिश थिएटर करायची. त्याच्यानंतर ते इंग्लिश थिएटर जशा पिढ्या बदलल्या ते नंतर मावळत गेलं. पण त्याच इंग्लिश थिएटरचा जो ग्रुप होता, त्याचं जे नाव होतं ड्रॅमॅटिक सोसायटी, त्या सोसायटीच्या अंडर आम्ही मराठी नाटक सुरू केलं. बरं, आम्ही मराठी नाटक सुरू करणारी पहिली जनरेशन नव्हतं आमच्या कॉलेजमध्ये. तर आमच्या आधी सुद्धा बऱ्याच जनरेशन होत्या ज्या मराठी नाटक करायचे, पण त्यांनी कधी INT सारख्या स्पर्धेमध्ये फायनल नव्हती गाठली. आणि मला अजून पण आताही माझ्या त्या संपर्कात आहेत आमच्या प्राध्यापिका रेखा जोशी मॅडम, अंजली आलेकर, आमच्या प्रिन्सिपल कागलकर मॅम, किंवा प्रोफेसर भिडे जे आमचे प्रिन्सिपल पण होते. तर त्यांना INT वगैरे ह्या गोष्टींचं खूप अप्रूप वाटायचं. आणि जेव्हा मी सचिन लिहिली होती आणि ती INT फायनलला परफॉर्म झाली, आणि तेव्हापासून जे काही नाटकाला घेऊन आमच्या कॉलेजमध्ये उत्साह निर्माण झाला की एवढ्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा आपण INT फायनलला परफॉर्म केलं. मग सर दुसऱ्या वर्षी आम्ही INT मध्ये दुसरे आलो, मग तिसऱ्या वर्षी आम्ही INT मध्ये तिसरे आलो, आणि मग सवाई पण आम्ही त्या वर्षी जिंकलो. तर तो सगळा पॅटर्नच बदलला. आणि म्हणजे एक प्रकारे रिव्होल्युशन येतं ना, किंवा एक चळवळ असते, जी चळवळ गतिमान होत 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 नंतर एक ताबा घेते, एक सत्ता मिळत, असं काहीतरी ते घडलं होतं. तर तसा माझा लिखाणाचा प्रवास सुरू झाला. राईट, ओके. ह्याच्या नंतर मला जो प्रश्न विचारायचा तो असा की आता तू खूप वेगवेगळे मीडियम्स तू ट्राय करतो आहेस किंवा लिहितो आहेस, जॉनर्स वेगवेगळे ट्राय करत असशील, तर त्यामध्ये तुला कम्फर्टेबल असं कोणतं जॉनर आहे किंवा कोणतं मीडियम आहे की ज्याच्यामध्ये तू कम्फर्टेबल आहेस की येस हे मला आवडतं, ह्याच्यात मला मजा येते लिहिताना, असं काय आहे? मला नाटक आणि सिनेमा लिहायला खूप मजा येते. सिनेमा मग तो कुठल्याही फॉर्मॅटचा, मग तो लघुपट असेल किंवा एक प्रॉपर एक सिनेमा असेल, ज्याला आपण कुठल्या
स्ट्रक्चरमध्ये न बघता, म्हणजे प्रायोगिक व्यावसायिक असं न बघता, मला स्क्रीन प्ले लिहायला खूप आवडतो. मला संवाद लिहायलाही आवडतात. पण नाटक आणि सिनेमा ह्या 2 गोष्टी मला खूप जवळच्या वाटतात. मला असं वाटतं तिकडे मी छान एक्सप्रेस होऊ शकतो. ओके, ओके. आणि असं असतं ना आपलं, की आपण एक पाथ चालून आलेलो असतो आणि एक आपल्याला कव्हर करायचं असतं आणि मध्ये असतं आपण वी आर स्ट्रगलिंग दिस अशा पद्धतीने असतो. तर तू अनेक गोष्टी आपण आता इतक्या वेळ ऐकतोय, की काय-काय वेगवेगळं तू ट्राय केलंस किंवा तू कुठे-कुठे लिहित होतास हे सगळं. पण असं असतं, की आपलं एक अॅम्बिशन असतं, की मला हे करायचंय, मला इथे काम करायचंय, मला असं राहायचंय. तर असे काही तुझे अॅम्बिशन्स आहेत का, की मला ह्यांच्यासोबत काम करायचं किंवा या पद्धतीचं काहीतरी लिखाण करायचंय, जे मी केलं नाहीये अजून, या सॉर्ट ऑफ काहीतरी? असं विचार नाही केलं, की मला यांच्यासोबत काम करायचंय. हां. ऑनेस्टली मला ती क्रेज माणसांबाबतीत कधीच नव्हती. हं. किंवा एक असं आयडल आहे आपला आणि त्याला आपण फॉलो करतो, ते अडमायर करतो. असं कोणी एक नाहीये. मला प्रत्येकाचं काम जर का मला ते भावलं, तर मी त्या हं. माणसाला त्या माणसाची कामं फॉलो करतो. त्याची काम करण्याची पद्धत फॉलो करतो. हं. पण मला स्वतःला काही प्रकारचे सिनेमे करायचे किंवा काही पद्धतीची नाटकं करायची. हं. अ, मला मला माझ्या गोष्टी मांडायच्या, जे मला जाणवतं, जे मला भावतं. मला ते जगापर्यंत आणायचं आणि त्यासाठी मला सिनेमा हे खूप प्रभावी माध्यम वाटतं. हं. आणि माझी ही खूप इच्छा आहे, की मी खूप एक चांगला फिल्म मेकर व्हावं. खूप एक चांगलं सिनेमातनं मी खूप छान स्टोरी टेल करावी. छान एक स्टोरी टेलर व्हावं. ही मला राइट. खूप इच्छा आहे. म्हणजे आपण राजू इराणीचे सिनेमे बरेच लोक अडमायर करतात. काही लोकांना हं. संजय लीला भन्सालीचे सिनेमे आवडतात. हं. पण माझं असं असं ठरलेलं नाहीये, की मला अशाच पद्धतीचे फिल्म्स करायचे आहेत किंवा कारण हे जर का मी करायला गेलो तर कदाचित मी माझं ओरिजिन बाजूला ठेवेन किंवा मी हं. माझ्या ओरिजिनला प्युअरिटीने नाही मांडू शकणार. तर हं. म्हणून मी असं कुठल्या साच्यामध्ये स्वतःला बघत नाही. सध्या मी पण एका अशा प्रोसेसमधनं चाललोय ज्यात मी खूप काही शिकण्याचा प्रयत्न करतो. ते शिकता शिकता मला कसं मांडता येईल, मला माझ्या गोष्टी कशा पद्धतीने मांडता येईल, ह्याचा प्रयत्न मी सातत्याने करत असतो. राइट. पण असं असतं ना, की आपल्याला एखादं काम आवडतं किंवा खूप छान काहीतरी वाचलं, की असं वाटतं, की यार हे असं काहीतरी आपल्याला लिहिता आलं पाहिजे. हे हे असं जमलं पाहिजे या या लेव्हलचं काहीतरी. तर असे काही तुझे लिखाणातले आयडियल काय म्हणू आपण वर्क आहे का? मास्टर वर्क्स जे असतात ना, की जे बघून आपल्याला असं होतं, की हां, हे मी लिहायला पाहिजे होतं. समथिंग ऑन दॅट लाईन. नो डाउट विजय तेंडुलकर आणि जयवंत दळवी. त्यांचं लिखाण मी जेव्हा वाचले मला असं वाटलं, की मी असं लिहू शकतो. मला माहिती आहे हे माझ्यात आहे आणि मी असंच लिहिणार. कारण रादर मी ह्यापेक्षा बेटर लिहिण्याचा प्रयत्न करेन किंवा लिहू शकतो. हा माझा एक अति आत्मविश्वास असू शकतो. पण मला वाटतं, की मी इतकं चांगलं नक्कीच लिहू शकतो. कारण मला कारण मला भावतं ते ज्या पद्धतीने एक हं. रिव्होल्युशनरी थॉट असतो त्यांच्या लिखाणामध्ये. हं. जयवंत दळवींच्या लिखाणामध्ये ते अशा इमोशन्सला हात घालतात, ज्या हं. इमोशन्सला आपण खूप घाबरतो. म्हणजे असे इमोशन्स आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आहेत. पण त्या इमोशन्सला आपण नेहमी नियमांच्या चौकटीत बांधून आपण त्यांना कुठेतरी कोपऱ्यामध्ये टाकून दिलेलं असतं. हं. आपण हं. त्या इमोशन्सला एक्सप्लोर करायला नाही जात. आणि जयवंत दळवींनी त्या इमोशन्सला इतक्या हळुवार पद्धतीने आणि इतक्या सोबरपणे मांडलंय, हं. जे तुम्हाला बघताना तुम्हाला जाणवतं, की हो यार किंवा वाचताना तुम्हाला जाणवतं, "हां यार, हे माझ्या बाबतीत पण असं कधीतरी झालंय." तुम्हाला ते असं होत नाही. तुम्हाला वाटतं, राइट. की वॉव! छान आहे. अपीलिंग आहे असं होतं. शॉकिंग नाही तर होत. अपीलिंग आहे. अपीलिंग. येस. हो. मला तुला आता मालिकांबद्दल विचारायचंय आणि का विचारायचंय कारण की आपल्याला बघताना कारण मुळात हे खूप डेली काम आहे ना. एक सिनेमा लिहिणं हे तुमच्या हातात वेळ घेऊन तुम्हाला 1.5 तासाचा सिनेमा लिहायचा आहे तर तुम्ही वेळ घेऊन तो लिहू शकता. तिथे तुम्हाला ढकलायचं नाहीये. त्याला एक दररोजचं काम नाहीये. वेअर मालिका आहे तर आता तर काय ओके वॉव! तर मालिका तुम्हाला अशा दररोज लिहायच्या असतात, की तुम्हाला सोमवार ते शनिवार अर्धा तास दररोज चाललंच पाहिजे. तर जेव्हा अशा पद्धतीचं आपण ठराविक साचेबद्ध लिखाण करतो, एका पर्टिक्युलर ऑडियन्ससाठी लिखाण करतो, तेव्हा क्रिएटिव्हिटी ब्लॉक येतो का? किंवा तेव्हा आज सुचतच नाहीये, असं होतं का? आणि हा जो पुढचा प्रश्न आहे तो माझा वैयक्तिक आहे बरं का. म्हणजे त्याला असं खूप मोठं उत्तर नाही दिलं तरी चालेल. पण असं होतं का, की तुम्हाला रेटायला लागते गोष्ट? हो, असं होतं ना. असं नक्कीच होतं. मालिका लिहिताना
मला असं वाटतं त्यात तुम्ही स्वतः जितके असता त्यासोबत बरेच लोक असतात लिखाण करताना मालिकेत. तो फक्त तुमचा थॉट नसतो. त्याच्यामध्ये चॅनल इन्व्हॉल्व्ह असतं, ईपीज इन्व्हॉल्व्ह असतात, क्रिएटिव्ह इन्व्हॉल्व्ह असतात. ते प्युअर तुमच्या मनातनं किंवा तुमच्या डोक्यातनं तिथे उतरत नसतं. उलट तुम्ही त्यांना जे म्हणायचे, त्यांना जे दाखवायचे, त्याला घेऊन तुम्ही स्वतःचा सोल त्यात आणण्याचा प्रयत्न करता. तर हे सगळं करताना एक वेगळी कसरत असते. त्यासाठी एक वेगळं स्किल लागतं, त्यासाठी एक वेगळी शिस्त लागते. त्यासाठी एक वेगळं सातत्य लागतं आणि मालिका लिहिताना लागणारं सातत्य अचीव्ह करणं हे खरं तर एका तपश्चर्येसारखे. सतत तुमची बैठक असणं आवश्यक आहे त्यासाठी. तुम्हाला शिस्त असणं, लिखाणाची शिस्त असणं आवश्यक आहे. आणि लिहिताना ब्लॉक येतोच. प्रत्येक लेखकाला ब्लॉक येतो. म्हणजे असं जगात एकही लेखक नाहीये ज्याला ब्लॉक कधी आला नाही. पण तो ब्लॉक दूरही करता येतो आणि प्रत्येकाची आपापली एक पद्धत असते. जसं की मी लिखाणाचा ब्लॉक दूर करण्याची माझी एक पद्धत आहे. मी खूप फिरतो. मी खूप बघतो. मी मी जे मिळेल ते वाचतो. मी जे मिळेल ते वाचतो. मी स्वतःला फ्रेश करतो. मी लिखाण त्यावेळेपुरतं बाजूला ठेवून मी बरंच फिरतो. बऱ्याच लोकांना बघतो, ऐकतो आणि ती प्रोसेस मी मनापासून करत असतो. तो ब्लॉक आता मला घालवायचा यासाठी नाही करत. पण मी जाणीवपूर्वक त्यांना ऐकत असतो, बघत असतो, वाचत असतो. जेणेकरून मला काहीतरी मिळावं. कारण काय होतं लेखक जेव्हा लिहितो, तेव्हा तो ऑलरेडी त्याच्या डोक्यातलं, त्याच्या मनातलं सगळं कागदावर उतरवत असतो. म्हणजे तो त्याचा एक कप्पा रिकामा होत जातो. मेन त्याच्या बुद्धीचा, त्याच्या भावनांचा आणि तो कप्पा रिकामा होत असताना ऑटोमॅटिकली जेव्हा ते तळापाशी येतं, तेव्हा तो ब्लॉक येतो. आता मी नवीन काय लिहिलं. मग तुम्हाला ते भरणं आवश्यक आहे. मग ते भरू कसं शकतो आपण? ऑब्व्हियस आपण आपल्या अवांतर जे काही गोष्टी आहेत, त्या तुम्ही ऑब्झर्व्ह करा आणि ते भरत जा. बरोबर. राइट, राइट. आता हे जे सगळे फिल्म्स आहेत किंवा लाइक मालिका आहेत, एकांकिका आहेत, तर हे सगळे लिखाणाचे प्रकार डेफिनेटली आहेतच. पण जे असं एक काय म्हणू पारंपरिक लेखकाची जी पार्श्वभूमी असते, की जे शॉर्ट स्टोरीज लिहितात, जे कादंबऱ्या लिहितात, तर तसं तुला काही लिहावंसं वाटलं का कधी? किंवा तसं तू लिहिलंयस का काही? की शॉर्ट स्टोरीज आहेत, कादंबऱ्या आहेत, कविता आहेत, या सॉर्ट ऑफ काही? कादंबरी म्हटलं की बापरे! कादंबरी लिहिणारे माझ्या मते खूप ग्रेट माणसं असतात. त्यांनी खूप जगलेलं असतं. त्यांचं जगणं समृद्ध असतं. आणि मला असं वाटतं अजून माझं जगणं समृद्ध नाहीये. आणि म्हणून मी कादंबरी लिहायला अजून घेतलेली आहे. नक्कीच भालचंद्र नेमाडेंसारख्या व्यक्तीने त्यांच्या 25शी आधीच कादंबरी वगैरे लिहिली होती. त्यांच्याकडे सांगण्यासाठी तितकंसं होतं. पण मला असं वाटतं कादंबरीनं मांडण्यासारखं माझं जगणं अजूनपर्यंत तितकं समृद्ध झालेलं नाहीये. त्यामुळे मी कादंबरी अजून लिहायला घेतली नाही. पण हां, मला एखादी तरी कादंबरी कधीतरी लिहायला आवडेल. त्यात मी वाचकांना खूप काही चांगलं आणि वेगळं काहीतरी देऊ शकेल. ओके. तर ती माझी एक इच्छा आहे. मला एकदा तरी माझी एक कादंबरी लिहायची. ती कधी लिहायची आहे ते नाही मला माहिती. आणि दुसरा काय प्रश्न होता? नाही, नाही, हेच की सॉरी. ते शॉर्ट स्टोरीज आहेत, कविता आहेत, तर ह्यातलं काही हां, जसे हां. साहित्य प्रकार जे आहेत, तर शॉर्ट त्या स्टोरीज साहित्य ॲज सच मी प्रकारांमधलं. हां. ॲज सच शॉर्ट स्टोरीज मी अशा ठरवून नाही लिहिल्या. पण नाटक लिहिण्यापूर्वी किंवा सिनेमा लिहिण्यापूर्वी अ, मी नेहमी एक कथा लिहितो. म्हणजे ती साधारण 5 पानांची असेल, 10 पानांची असेल. आता त्याला पेजेसमध्ये शॉर्ट स्टोरी नाही म्हणू शकत आपण. ते तसं म्हणणं चुकीचं आहे खरं तर. पण मी तशा पद्धतीने कथा बांधतो आता. तर मी अशा पद्धतीने लिहिल्या. पण अशा स्पेसिफिकली लघुकथा लिहायची म्हणून मी लघुकथा नाही लिहिल्या. राइट, राइट. ओके. तर आपण येऊया आता आपल्या लास्टच्या शेवटच्या 2 प्रश्नांकडे. मी नेहमी शेवटच्या 2 प्रश्न ठेवते, कारण मला खूप कॉन्फिडन्स असतो, की मी एक प्रश्न असताना माझ्या डोक्यात येणारच आहे दुसरा. असं मी ऑलरेडी 2 ठरवून टाकले. तर शेवटचे 2 प्रश्न. त्यातला पहिला तर हाच आहे, की आता जे तू लिहितो आहेस किंवा जे ऍड एजन्सीमध्ये तू काम करतोस किंवा लिहितो आहेस, तर ह्या सगळ्यातून किंवा तू मला वाटतं किती 7-8 वर्ष तू लिखाणाच्या झोनमध्ये असशील, की लेखक म्हणून तू काम करतो आहेस. हो. तर ह्या क्षेत्रामध्ये जे नवीन लोक येणार आहेत किंवा ज्यांना यायची इच्छा आहे, तर त्यांना तू काय सांगशील ॲज अ पूर्वतयारी, की त्यांनी काय करायला हवं जर त्यांना एक चांगला लेखक बनायचं असेल तर?
लिहायला हवं. ओके. त्यांनी लिहायला हवं. कारण मला बरेच माझे ज्युनियर्स आहेत ते विचारतात, "अरे मला लिहायचंय, कसं लिहू? कशी सुरुवात करू?" तर मी त्यांना काही वेगळं सांगत नाही. मला आठवते की मी पहिली सुरुवात कशी केली होती, स्पेशली लिखाणाची. हां. तर मी म्हटलं होतं की मला जे सुचलं होतं, मला जे लिहावंसं, मला जे वाटत होतं की अरे हे माझ्याकडे युनिक आहे काही. हं, मला जे सुचलं ते काहीतरी भारी आहे. मी ते लिहिलं. हं, ते लोकांसमोर नाही आलं, पण लिहिलं मी. हं, आणि नंतर मग मी अशा पद्धतीने सातत्याने लिहित गेलो. तर तुम्हाला जे काही जाणवतं, तुम्हाला जे वाटतं की नाही मला हे बाहेर काढायचं, मला मला असं वाटतं हे लोकांसमोर मी आणलं पाहिजे, मांडलं पाहिजे, ते तुम्ही लिहिलं पाहिजे. हं, कारण आपण खूप विचार करतो, हं, पण त्याला आपण क्राफ्ट नाही करत, त्याला आपण लिखाणात उतरवत नाही. तिथे मला वाटतं आपण ते करता कामा नये, आपण लिहिलं पाहिजे. आणि नो डाऊट लिखाणासाठी खूप बघणं, खूप वाचन करणं, ऑब्झर्व्ह करणं आणि सातत्याने तुम्ही खूप अटेंटिव्ह आणि अलर्ट असणं स्वतः आणि ह्याची सुरुवात स्वतःपासून करणं. म्हणजे मला काय फील होतंय, मला जे फील होतंय त्याला मी कुठल्या साच्यामध्ये बघतोय, कुठल्या साच्यामध्ये बघत नाही, जे समोरच्याला काय फील होतंय. सुरुवात नेहमी आपल्या स्वतःतूनच होते. कारण आपण म्हणजे वेगळे कोणी नसतो, तर आपण ह्या निसर्गाचा भाग आहोत. आपण समोरच्या माणसाचाही तितकाच भाग आहोत. समोरच्याला जे फील होतं तेच आपल्याला फील होतं. फक्त बऱ्याचदा आपण नियमांमध्ये अडकतो, आपण ब्रॅकेट्समध्ये अडकतो आणि आपण काही गोष्टी अनसेडच राहतात बऱ्याचदा. त्या अनसेड जे आहे ना, ते अनसेड जर का तुम्ही छान पद्धतीने मांडू शकलात ना लिखाणातनं, तर मग वा, क्या बात. येस, राईट. जर तू बोलताना अनेकदा असं म्हणालास की क्राफ्ट करणं, एखादी गोष्ट क्राफ्ट करावी लागते. तर हा शब्द किंवा ह्याचं तुझ्या अर्थी काय मीनिंग आहे किंवा तुझे काय ह्याचे काय म्हणूया परामर्श असं नाही. पण ह्या शब्दाचं तुझं अर्थ तुझ्या दृष्टीने काय आहे? की क्राफ्टिंग म्हणजे काय करायला लागतं स्टोरीजमध्ये? किंवा पर्टिक्युलरली आपण एखाद्या लेखनाला क्राफ्ट करतोय, एखादी गोष्ट आपण लिहितोय असं नाही म्हणत, ती घडवतोय जनरली. सो ते घडवणं काय आणि हा शब्द मुळात किती इम्पॉर्टंट आहे लेखनाच्या दृष्टीने? ज्या माध्यमासाठी मी लिहितोय किंवा ज्या माध्यमासाठी म्हणजे सिनेमा, नाटक, ह्या नाटकामध्ये क्राफ्ट इम्पॉर्टंट असतो. आणि जे मी स्वतः शिकलोय आणि सातत्याने मी लिखाणात ते आणण्याचा प्रयत्न सातत्याने असतो माझा. तर क्राफ्ट म्हणजे नेमकं काय? तर मला 2 तासामध्ये एक गोष्ट मांडायची. ती ज्या फॉर्मॅटसाठी मांडायची आहे, ज्या फॉर्मॅटमध्ये मांडायची आहे, त्या फॉर्मॅटचा जो ऑडियन्स आहे, त्याला मला 2 तास घालवू द्यायचं नाहीये. जर का माझं नाटक एखादा व्यक्ती बघतोय म्हणजे किंवा एक ऑडियन्स बघतोय, तर त्याला असं वाटलं नाही पाहिजे, की "अरे चल आता मी फोन बघतो." हम्म, आता ह्याचा आणि क्राफ्टचा खूप संबंध आहे, थेट संबंध आहे. तो म्हणजे तुमचा क्राफ्ट इथे मॅटर करतो, की ते 2 तास तुम्ही एखाद्याला कसं खिळवून ठेवता, की त्याने त्याचे सगळे प्रॉब्लेम्स विसरून तुमच्या त्या कलाकृतीमध्ये राहिलं पाहिजे त्या 2 तासापुरतं. विच इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. 2 तासाला तुम्ही तुमच्या एका खोट्या विश्वामध्ये बांधून ठेवता. त्याला सत्याचा आभास आणून देता. हे खरं तर खूप कठीण आहे आणि तुम्हाला ते तितकंच रिअलिस्टिकली करता आलं पाहिजे. त्यासाठी लागतो तो क्राफ्ट, त्यासाठी लागतं ते व्याकरण. जे भाषेचं व्याकरण असतं तसं प्रत्येक फॉर्मॅटचे स्वतःचं व्याकरण असतं. जसं की आणि त्या व्याकरणामध्ये सगळ्यात बेसिक काय आहे तर सुरुवात, मध्य आणि शेवट. हा, मग ह्याच्यामध्ये पण अँटी क्लायमॅक्स आले. मग बरेच असे क्षण आले जिकडे तुम्ही एखाद्याला काहीतरी सरप्राईज येतात, टर्न अँड ट्विस्ट आहे. जो काहीतरी एखादा प्रेडिक्ट करत असेल, हा तर त्या मोमेंटला तुम्ही काहीतरी अनप्रेडिक्टेबल मांडता. जसं की अंधाधुन हा सिनेमा त्याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे. हो, जर का तू हो. अंधाधुन हा सिनेमा Yes. पाहिला असशील आयुष्मान Yes. खुरानाचा, येस, तर तुम्ही म्हणजे तुम्ही काहीतरी गणित मांडत असता आणि स्क्रीन हे प्ले रायटर ते गणित सातत्याने तोडत असतो. येस, तुम्हाला माहितीये हे माझं विश्व नाहीये, पण तुम्ही त्या विश्वामध्ये स्टार्ट टू एंड पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत तुम्ही असता. हे सगळं क्राफ्ट असतं आणि तो क्राफ्ट त्या 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 फॉर्मॅटचं व्याकरण समजून घेतल्यानंतर तो आपल्याला डेव्हलप करता येतो असं मला वाटतं. राईट, राईट. येस.
थँक्यू सो मच स्वप्नील. खूप मजा आली तुझ्या बरोबर गप्पा मारून. आणि आय होप की जसं तू म्हणालास की तुला विजय तेंडुलकरांसारखं तू लिहिणार आहेस आणि लिहू शकशील, तर ते बघता येईल आम्हाला सगळ्यांना, वाचता येईल. आणि तुझे जे सगळे विचार आहेत, ज्या अनसेड थिंग्स आहेत त्या तू खूप सुंदरपणे मांड. आम्हाला ते नक्की बघायला आवडेल, ऐकायला आवडेल. आणि जे सगळे लोक इन्स्पायर्ड टू बी रायटर आहेत त्या सगळ्यांना सुद्धा ही मुलाखत नक्कीच एक काय म्हणू आपण, एक महत्वाची गोष्ट म्हणून असेल किंवा ते त्यांच्यासाठी उपयोगी ठरेल डेफिनेटली, की त्यांना त्यांचा प्रवास कसा न्यायचा आहे किंवा त्यांना नक्की काय करायचंय. सो खूप थँक्यू सो मच आणि तुझ्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग.